एखाद्या खेळाडूचं जर टी शर्ट नसेल तर त्या टीमला पॅनलाइज केलं जाईल आणि ते पॅनलाइज असेल 2 धावांचं पॅनलाइज केलं जाईल किरण स्मृती घनसोली टीमला, कारण की बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे, त्याचा टी शर्ट जर्सी जर पाहिले तर वेगळ्या रंगाची आहे, त्यामुळेच या टीमला पॅनलाइज केलं जाईल. येणाऱ्या प्रत्येक टीमला या सूचना असतील. चला मॅचच्या दिशेने जाऊया. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळते भावेश रामनाथ नाईक हा टेनिस बॉल क्रिकेटचा सितारा, ज्या खेळाडूने अगदी कमी वयात आपल्या नावाचा डंका आज टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पिटलाय. ग्रामीण क्रिकेट, व्यावसायिक क्रिकेट अगदी धुवाधार बॅटिंग केली, अनेक अर्धशतक ज्या खेळाडूच्या नावावर आहेत. तर शेंग विक्रेते आहे त्यांना विनंती करतो की प्लीज मैदानाच्या बाहेर जा. सुशील कांबळे 3535 आपल्याला विनंती करतो की मंचावर या, आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. भावेश नाईक टेनिस बॉल क्रिकेटचा एक सितारा आणि सध्याच्या घडीला इनफॉर्म आहे. भरपूर मोठमोठ्या स्पर्धा गाजवल्यात या खेळाडूने, अनेक अर्धशतक झळकवलेत. स्ट्राइक एंडवर पाहायला मिळते. नॉन स्ट्राइक एंडवर फलंदाज आपण पाहिलं तर सलामीवीर म्हणून विशाल भोईरने देखील भरपूर वर्ष मच्छिंद्र स्मृती धारावी टीमचं नेतृत्व केलंय. षटक क्रमांक पहिलं गोलंदाजी ट्रॅकवर विकी रफुकिया. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लाजबाब चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची सांगता होतीये. नुकतीच झालेली घणसोली प्रीमियर लीग मध्ये बेस्ट बॉलरचा खिताब आपल्या नावी करणारा विक्की रफुकिया गोलंदाजी ट्रॅकवर. खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला जातोय. चेंडू जातोय थर्डमॅन रिजन मध्ये, सिंगल मिळतीये. येथे एका धावानं आपलं खातं उघडलं जात आहे. भावेश नाईकने खातं उघडलंय. 2 चेंडूचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 1 या आकड्यावर. किरण स्मृती घणसोली अगदी यंगस्टरना घेऊन आशिष पाटील आणि टीम मैदानामध्ये उतरली आहे. उमेश म्हात्रे देखील आपल्याला पाहायला मिळते या स्क्वॉड मध्ये. अर्जुन कदम असेल. टप्प्याचा बॉल अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू होता की काय, पण डॉट बॉलची सांगता होतीये. चांगलं कमबॅक विकी रफुकियाचं म्हणावं लागेल, कारण की आतापर्यंत चांगलं षटक म्हणावं लागेल. 3 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या फक्त 1 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. पावबॉबलेचे षटक आहे. 2 पावबॉबलेचे षटक फार इम्पॉर्टंट असतील. मच्छिंद्र स्मृती धारावी ग्रामीण क्रिकेटचा एक बलवान, मजबूत आणि एक घातक संघ म्हणून ज्याची ओळख आहे. अनेक स्पर्धा, अनेक टायटल सध्याच्या घडीला त्यांच्या माध्यमातून पटकावण्यात आलं. पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी विकी रफुकिया करत असताना पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लाईन पाहावी लागेल. लाईन मिस केली आहे. खूप चांगली विकेट किपिंग आशिष पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे सकते जाऊन पोहोचते 2 या आकड्यावर. षटक क्रमांक पहिलं सुयोग स्मृती चषकाचा ही घमासान सगळ्यांचंच लक्ष वेधणारी स्पर्धा आहे. अगदी अग्र नामांकित स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जातं. 16 वर्षाची परंपरा आज देखील जतन केली जाते. पुन्हा एकदा चांगला बॉल, अगदी परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळते. रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी, इम्प्रेसिव्ह कामगिरी करत असताना विकी रफुकिया या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्यात. लाजबाब गोलंदाजी. घणसोली प्रीमियर लीगचा बेस्ट बॉलर ठरला होता हाच गोलंदाज. यावेळेस फटका चांगला. 1 षटकावर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पर्यंत पोहोचले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना चांगलं रनिंग बिटवीन विकेट. लाजबाब क्षेत्ररक्षण केलं जात आहे. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहू शकाल पिंट्याच्या माध्यमातून. 2 धावा मिळतील. 2 धावाने टीमची धावसंख्या 4 या आकड्यावर. 5 बॉलचा खेळ संपलाय. पहिलं षटक इथे मार्गस्थ असताना अप्रतिम षटक, इम्प्रेसिव्ह आणि प्रभावित केलं या गोलंदाजाने. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉलवर टायमिंग बेमिसाल मिड विकेट बाउंड्री लाईनला क्लिअर करत असताना विशाल भोईरच्या बॅट मधून येतोय या मॅचचा पहिला क्रॅकिंग षटकार. चेंडू सीमारेषा पार.
कोकरी कोळी समाजाचे कुलस्वामी आई एकविरा देवीला देखील वंदन करून पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने जाऊया. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 10 या आकड्यावर. 5 बॉल अप्रतिम दर्जाचे हाताळले होते विकी रफुकियाने, पण शेवटच्या बॉलवर शॉट ऑन जॅक केला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर विशाल भोईरच्या बॅटमधून षटकार आलाय. आपले इरादे स्पष्ट करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा बिनगडी बाद. वाशी इंडियन मच्छिंद्र स्मृती धारावी टीम. गोलंदाजी ट्रॅकवर अर्जुन कदम अष्टपैलू खेळाडू आहे या टीमचा. पहिलाच बॉल ऑन साइडला ऑन ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे चंदन डिसुजा. डीप मध्ये पाहायला मिळते. सिंगल मिळते. सायक रोटेट केली जाते. अर्जुन कदम एक डावखोरा गोलंदाज आहे. नॅचरल कटर गोलंदाज म्हणून जाणला जातोय. कमबॅक करावा लागेल. एखादी विकेट प्राप्त करावी लागेल. येथे देखील कोटप्पाचा बॉल पुन्हा एकदा लाजबाब स्ट्रोक लगावला जातोय. चेंडू जातोय वन बाउन्स सीमारेषे पलीकडे. विशाल भोईरच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब क्रॅकिंग चौकार. स्वागत आहे आपलं. सहर्ष स्वागत आहे या सुयोग स्मृती चषकामध्ये. कोपरी 40+ टीमचे कॅप्टन आहेत, पण जर पाहिलं तर भरपूर वर्ष कोपरी क्रिकेट साठी देखील त्यांचं योगदान राहिलंय. एक लेजेंडरी क्रिकेटर. इनसाइड आउट फटका चांगला आहे. इनफिल्डच्या वरून वन बाउन्स इनटू द फॅन्स. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय आणखीन एक लाजबाब स्ट्रोक. चेंडू सीमारेषा पार चौकार. माध्यमातून स्लॉग स्वीपचा फटका. वॉट अ शॉट. लाजबाब स्ट्रोक. डीप स्क्वेअर बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी घुटना टेक सिक्सर देख. धावा. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता. खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. षटक क्रमांक संपलं गेले दुसरं. 2 षटकाचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 13 ची सरासरी राखली गेली. 26 धावा बिनगडी बाद. त्याला फर्स्ट एड बॉक्स मैदानाच्या आतमध्ये पूर्वा, कारण की स्लॉक स्वीप करत असताना थोडीशी गुडघ्याला दुखापत होते. त्यासाठी 12th मॅन इथे फर्स्ट एड बॉक्स घेऊन जात असताना आणि त्यांच्या कार्याला नमस्कार केला जाईल, कारण की नवी मुंबईला सुसज्ज आणि सुरक्षित आणि सुंदर बनवण्यामागे अगदी आदरणीय लोकनेते सन्माननीय ऐरोली विधानसभा आमदार आणि वनमंत्री फॉरेस्ट मिनिस्टर। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे सध्याच्या घडीला जर पाहिलं तर झाडांची होणारी कत्तल, त्यामुळेच ग्लोबल वॉर्मिंग अशा सगळ्याच गोष्टींचा विचार करत असताना 16वे पर्व येथे सुयोग स्मृती चषकाच्या माध्यमातून एक संकल्प घेऊन आलाय की झाडे लावा झाडे जगवा। आपले सर्वांचे लाडके फॉरेस्ट मिनिस्टर लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांचं जो पदभार सांभाळलाय
या पदभारला आपण देखील सगळ्यांनी सहकार्य करणं गरजेचं आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच आपल्या समोर रंगली जाते. किरण स्मृती घणसोली वर्सेस वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे. 2 षटकांचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 26 या आकड्यावर आणि गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा विक्की रफुकिया या गोलंदाजावर विश्वास दाखवलाय. उमेश म्हात्रे असतील, आशिष पाटील असतील, हे 2 अनुभवी खेळाडू आहेत या टीम मध्ये. किरण स्मृती घणसोली टीम भरपूर चांगलं क्रिकेट गेली अनेक वर्ष करत असताना खुलबा टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक वेगाने येईल. एक धाव तर कंप्लीट झाली आहे. 2 धावांची पेनल्टी किरण स्मृती घणसोली टीमला दिली गेली. आम्हीच हे देखील महत्वाचे असलेले ड्रेस कोड, कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी ड्रेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. भावेश नाईक दमदार क्रिकेटर आहे. चांगला खेळ सातत्याने खेळ आहे ग्रामीण क्रिकेट खुल्या गटातील संघांमध्ये. फटका चांगला आहे. हेलिकॉप्टर लगावलाय. अगदी मस्तकावर दस्तक देऊन चेंडू होईल फरार. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय MS धोनी स्टाईल मध्ये हेलिकॉप्टर चेंडू सीमारेषा पार. षटकार. त्या पद्धतीने गोलंदाजी कारवाई. गोलंदाज यॉर्करचा प्रयत्न करतोय पण त्या यॉर्करवर देखील आता हेलिकॉप्टर स्ट्रोक आलाय. तोच पाहायला मिळाला. आणखी एक मोठा फटका लगावला जातोय. अलॉंग द कार्पेट चेंडू मिड विकेट रिजन मध्ये जाईल. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. सिंगल मिळतीये. चांगलं क्रिकेट म्हणावं लागेल. कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळलं जातंय. स्ट्राईक रोटेट केली जाते. अजय भोईर आणि शैलेश भोईर साहेबांना विनंती करतोय की प्लीज मंचावर या. आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. अजयजी भोईर, शैलेशजी भोईर, आपलं सहर्ष स्वागत आहे सुयोग स्मृती चषकामध्ये. खुलबा टप्प्याचा चेंडू कव्हर रेझर मध्ये धावची संधी आहे. डायरेक्ट हिट जर झाला असं तर कदाचित येथे परतावं लागलं असं. सदैव म्हणावं लागेल. उमेश म्हात्रे त्या ठिकाणी होते. सिंगलने टीमची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते 35 या आकड्यावर. चला नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी आपण जाणार आहोत. एक्झिबिशन सामना. मिलिंद पाटील सर आपला कॅप्टन आणि मैदानामध्ये लगेचच आपण टॉस साठी रेडी राहायचंय. खुलबा टप्प्याचा चेंडू आहे. कव्हर रिजन मध्ये, एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने पूर्ण केली जाते. दुसरी धाव देखील तितक्याच वेगाने पूर्ण केली जाते. दोन्ही बॅटर सेट झालेत. दोन्ही बॅटर अगदी आक्रमक झालेत. दोन्ही बॅटर आता मात्र घातक ठरत असताना सगळ्याच पाहुण्यांचं हार्दिक स्वागत आहे. आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या निमित्ताने केला जातोय. षटक क्रमांक 3 विक्की रफुकिया गोलंदाजी ट्रॅकवर आलाय. फटका चांगला आहे. टायमिंग बेमिसाल. इट्स आउट ऑफ द ग्राउंड. सीमारेषे पलीकडे भावेश रामनाथ नाईकच्या बॅट मधून येतोय आसमानी टोला. अंपायर 6 रन्स बोला. षटकार. ऐंशी धावा कुठल्या? 60-65 पेक्षा जास्त अर्धशतक आपल्या कारकिर्दीमध्ये ओमी केणीच्या नावावर आहे. आज बुलढाण्याच्या स्पर्धेमध्ये खुल्या गटामध्ये खेळत असताना 80 धावांचं योगदान दिलंय. आज अभिमान असेल अशा खेळाडूंवर. खऱ्या अर्थानं नवी मुंबईचं नेतृत्व करत असताना आज नवी मुंबईची मान उंचावली अशा या खेळाडूंमुळे. गोलंदाज सज्ज झालाय चंदन डिसूजा. पहिलाच बॉल डाऊन द लेग साइड. अंपायरचा कॉल येतोय व्हाईट बॉल. व्हाईट +1/1 गेट 1 फ्री अशा 2 धावा मिळतील. अनेक प्रोडक्टवर एक प्रोडक्ट फ्री मिळतं तसं या बॉलवर व्हाईटवर बाईटची धाव फ्री मिळते.
इथे फटका चांगला आहे, टायमिंग पाहावं लागेल. क्षेत्ररक्षक त्या खाली आहे, एलिव्हेशन नाहीये. जतीन पाटीलने झेल पकडला आणि संपलाय. विशाल भोईरचा खेळ, फलंदाज बाद. तांबडी चांबडी एक गडी बाद. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचतीये 45 आकड्यावर. 45 लॉस ऑफ 1 विकेट. मच्छिंद्रपुरी धारावी टीम, विशाल भोईर चांगली बॅटिंग करत असताना तो परतलाय आपल्या टीमसाठी. 15 धावांचं योगदान दिलं. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. नाव आहे धीरज अभिमन्यू भोईर. मिस्टर फ्लेक्झिबल, मिस्टर मॅन ऑफ द सिरीज, मिस्टर 360 अशा अनेक उपाधी या खेळाडूच्या नावावर आहेत. अनेक मालिकावीर आपल्या नावी केल्या. नुकतीच झालेली नेरूळची स्पर्धा, त्या स्पर्धेमध्ये देखील आपली बाईक आपल्या नावी केल्या. 45 धावा. षटक क्रमांक 4. एक गडी बाद, 45 धावा. वाशी इंडियन्स, मच्छिंद्रपुरी धारावी टीम. धीरज अभिमन्यू भोईर मैदानामध्ये पाहायला मिळते. पहिलाच बॉल खोलवट टप्प्याचा, डाऊन द ग्राउंड, 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. पहिल्याच बॉल वर येतोय धीरज भोईरच्या बॅट मधून क्रॅकिंग चौकार. खोलपटाप्याचा पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचेल, जतीन पोहोचू शकला नाही. कॅच ड्रॉप झालीये. एक धाव तर कंप्लीट झाली, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात नाहीये. टीमची धावसंख्या 50 धावा. धाव फलकावर इथे लागत असताना वाशी इंडियन्स, मच्छिंद्रपुरी धारावी टीम. दमदार बॅटिंग सुरू आहे. भावेश नाईक, धीरज भोईर हे दोन बॅटर काय खेळ केलाय टीमसाठी. चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन केलं गेलंय. डॉट बॉलची सांगता होतीये. चंदन डिसुजा यंगस्टर खेळाडू आहे. घणसोली प्रीमियर लीग मध्ये खूप चांगली कामगिरी केली होती, गोलंदाजीमध्ये, फलंदाजीमध्ये. आता मात्र ग्रामीण क्रिकेट खेळत असताना आपला दमखम दाखवावा लागेल. टप्प्याचा बॉल भिरकावलाय, स्क्वेअर ऑफ द विकेट, सीमारेषे पलीकडे. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय आणखीन एक धमाका चेंडू, सीमारेषा पार षटकार. खेळाडू भावेश नाईक. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक लगवला जातोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. फंबलिंग चुका झाल्या, चेंडू जाईल 1 बाउन्स सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. जाऊन पोहोचते 56-57 या आकड्यावर. 57 धावा धावफलकर लागलेत. चांगली बॅटिंग सुरू आहे. दोन्ही बाजूने अटॅक केला जातोय, दोन्ही बाजूने हल्ला केला जातोय. धारावी टीम ग्रामीण क्रिकेटचा एक अफलातून संघ आहे. या टीमची सुरुवात कशी झाली होती? बरेच संघ धारावी टीम आमच्याशी लावून या टीमशी आम्ही खेळू अशी सुरुवात या धारावी टीमची झाली होती. अनेक स्पर्धा सुरुवातीच्या काळामध्ये सचिन नाईक याच्या नेतृत्वाखाली हा संघ पराभूत झाला होता. पण आता ग्रामीण क्रिकेटमध्ये या टीमची दादागिरी अशी आहे की धारावी टीम ज्या लॉट्स मध्ये ज्या दिवशी खेळते, भले भले संघ त्या दिवशी त्या लॉट मध्ये खेळण्यासाठी नकार देतात. असा हा आक्रमक आणि लाजबाब खेळ या धारावी टीमने या ग्रामीण क्रिकेटमध्ये खेळला. आपली धमक, आपली चमक सातत्याने दाखवत असताना गेली 7-8 वर्ष कन्सिस्टंट परफॉर्मन्स राहिला या धारावी टीमचा. म्हणूनच या नवी मुंबई मधील एक बलवान संघ म्हणून या टीमची ओळख आहे.
जाऊया मॅचच्या दिशेने. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 57 या आकड्यावर. 57. शेवटचं षटक आहे. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज प्रदीप आलाय. नवीन गोलंदाज वापरला जातोय. पहिलाच बॉल ऑन साइडला क्षेत्ररक्षक केला जातोय. आपण एक धाव तर कंप्लीट झाली आहे. 61 धावा फलकावर लागलेत. 61 धावा. थोडीशी गफलत होती. थँक्यू सचिन. आणि एका धावाने टीमची धावसंख्या 61. 61 या आकड्यावर. 5 चेंडूचा खेळ बाकी आहे. थोडीशी चर्चा केली जाते. चला वॉरियर्स आणि स्ट्रायकर्स टीम कॅप्टन प्लीज या. सचिन नाईक उपस्थित आहेत. भूषण पाटील. कारण की आपल्याकडे वेळ कमी आहे. आपल्याला ज्या पद्धतीने प्रशासनाने वेळेचं बंधन दिले त्या वेळेनुसार आपल्याला सामने संपवायचे. त्यामुळेच हा सामना किती षटकांचा असेल त्याच्याकडे देखील चर्चा केली जाईल. पराक लावण्याचा प्रयत्न केला होता. पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. इथे मात्र बाईटच्या स्वरूपात सिंगल मिळते. चांगलं कमबॅक प्रदीपने इम्प्रेस केलाय. पहिल्या बॉलवर सिंगल, दुसऱ्या बॉलवर सिंगल. टीमची धावसंख्या 62 या आकड्यावर. 62 ऑन अ स्कोर बोर्ड. 15 बॉलमध्ये 38 धावांची विस्फोटक फलंदाजी केली. आजपर्यंत जर पाहिलं तर अर्धशतक या स्पर्धेमध्ये झालं नाही. कालपासून कुठल्याही खेळाडूने केलं नाही. पण अर्धशतक करेल की काय त्याच इराद्यामध्ये बॅटिंग करत असताना व्हाईट बॉलचा इशारा केला जातोय. सिंगल मात्र मेटे व्हाईट बॉलच्या स्वरूपाने. टीमची धावसंख्या 63 या आकड्यावर. शेवटचे अजूनही 4 बॉल शिल्लक आहे. या 4 बॉलमध्ये 2 मोठे फटके आले तर नक्कीच आणखीन एक अर्धशतक आपल्या नावावर लागेल भावेश नाईकच्या. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. शरीराचा वेध घेतलाय. फिंगर रोल केले. अगदी व्हेरिएशन पाहायला मिळते. चांगलं कमबॅक केलं जाते प्रदीपच्या माध्यमातून. अखेरच्या षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आहे. इम्पॉर्टंट षटक आहे. विश्वास दाखवला कॅप्टनने. त्या विश्वासाला खरं उतरत असताना 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. भावेश नाईक 38 या आकड्यावर खेळतोय. टीमची धावसंख्या 64. इथे फटका चांगला आहे. चेंडू जातोय घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावावर समाधान मानावं लागेल. 39 या आकड्यावर खेळत असताना टीमची धावसंख्या 65. 65 या आकड्यावर. या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय. कारण की खालपर्यंत जर पाहिलं तर 59, 60 पर्यंत मजल मारली होती. पण या मॅचने या टीमने वाशी इंडियन्स टीमने आतापर्यंत टीमची धावसंख्या 65 या आकड्यावर. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. बघा 2 बॉलवर 2 मोठे फटके आले तर अर्धशतक जरूर होईल. त्यासाठी प्रयत्न करत असताना म्हणूनच या ओव्हरचा सगळे बॉल भावेश नाईक खेळत असताना पाहायला मिळतोय. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. टीमची धावसंख्या 65 या आकड्यावर. इथे देखील चांगला बॉल अप्रतिम चेंडू पाहायला मिळते. चेंज ऑफ पेस गती परिवर्तन केलं जात आहे. व्हेरिएशन पाहायला मिळते. बाईच्या स्वरूपात सिंगल मिळते. चला वॉरियर्स आणि स्ट्रायकर्स टीम भूषण पाटील प्लीज टॉस साठी या. किंवा ते टीमचं प्रतिनिधी असेल तर प्लीज टॉस साठी या. विनंती करतोय. 4 ओव्हरचा तो सामना असेल. कारण की आपल्याकडे वेळ फार कमी आहे. त्यामुळे 4 ओव्हरचा तो सामना खेळवला जाईल. एक्झिबिशन मॅच. इथे फटका ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. तो बनेल फक्त प्रेक्षक. मेगा स्क्रीनवर चेंडू धडकला जातोय. आणि अखेर मात्र 5 ओव्हरचा केस संपलाय. वैयक्तिक 45 धावा करून नाबाद राहिला भावेश नाईक साठी एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. नाबाद 45 धावांची झंझावात खेळीतून केली. आणि टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते 71 या आकड्यावर. 72 या आकड्यावर. 73 धावांचं टार्गेट उभं केलंय. बघूया या 73 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने किरण स्मृती घनसोली टीम करते. या धावांचा बचाव कशा पद्धतीने वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे टीम करतोय. दुसऱ्या इनिंग मध्ये करूया बदल आणि ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. 2 धावांची पेनल्टी म्हणजेच मायनस करू ना आपण. तर 2 धावा प्लस केल्या जातील म्हणजे 75 टू विन. 75 धावांचे टार्गेट उभं असेल म्हणजे 2 धावांची पेनल्टी ती का आहे ते देखील सांगणं गरजेचं आहे.
कारण की किरण स्मृती घनसोली टीमचा एक खेळाडूचा टी शर्ट वेगळ्या रंगाचा होता, त्यामुळे या टीमला देखील पॅनलाइज केले गेले. 75 धावांचे टार्गेट आहे. जाऊया टॉस साठी. वॉरियर्स आणि स्ट्रायकर्स टीमचे कॅप्टन प्लीज टॉस साठी या. एक्झिबिशन सामना नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळेल. 4 ओव्हरचा सामना आपण स्क्रीनवर पाहू शकाल. या टीमचा स्क्वॉड आपल्याला पाहायला मिळेल. एकीकडे सचिन नाईक आणि दुसरीकडे भूषण पाटील कोहिनूर ऑफ नवी मुंबई. हे दोन खेळाडू एकमेकांच्या विरोधामध्ये लढताना दिसतील. चला टॉस साठी आपण लगेचच या आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये करूया बदल, ऐकूया. या स्पर्धेमध्ये सलग 3 दिवस 3 रात्र ज्या आवाजाने गेली अनेक वर्ष तुम्हा सर्वांनाच मंत्रमुग्ध केले असे लेजेंडरी व्हॉइस संतोष म्हात्रे सँडी सर येथील मायक्रोफोनवर ऐकूया त्यांच्याच वाणीतून या इनिंगची कहाणी. तत्पूर्वी काही सन्मान असेल. हितेश पाटील साहेबांचा सन्मान आणि महेश पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. मी ताईंना विनंती करतोय की हितेश पाटील साहेबांचा सन्मान आणि महेश पाटील साहेबांचा सन्मान आपण करावा. आणि आदरणीय अजय भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान या मंचावर केला जाईल. नरेशजी भोईर साहेब यांचा देखील सन्मान केला जाईल. हितेश पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. महेश पाटील साहेबांचा सन्मान या मंचावर केला जातोय. अजय भोईर साहेबांचा सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. नरेशजी भोईर साहेबांचा देखील सन्मान या मुख्य व्यासपीठावर केला जातोय आणि शैलेश भोईर साहेबांचा सन्मान देखील या मंचावर केला जातोय. आलेल्या सर्वांचंच हार्दिक स्वागत. सुयोग स्मृती चषक 2025 चा घमासान सुरू आहे. आलेल्या सर्वच अतिथी मान्यवरांचा व्यासपीठावर सन्मान केला जातोय. भारतीय जनता पार्टीच्या शिरीदारा आणि नवी मुंबईतील एक रणरागिणी म्हणून ज्यांची ओळख आहे, नवी मुंबई जिल्हा सदस्य भारतीय जनता पार्टी शीतलताई श्रीपद भोईर यांच्या शुभ हस्ते अतिथी मान्यवरांचा सन्मान केला जातोय. जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये ऐकूया लेजेंडरी व्हॉइस संतोष म्हात्रे सँडी सरांना. तोपर्यंत मी थांबतोय. धन्यवाद. थँक्स लॉट विघ्नेश. त्याचबरोबर सतीशजी भोईर आहेत, आमच्या विनंतीला मान देऊन उपस्थित राहतात. त्यांचा विशेष आम्ही सन्मान करणार आहोत या स्पर्धेच्या करता धरता. सरचे स्वागत आहे सर्व मान्यवरांचरीने. दावा मत पटकावल्याचा स्पीडअप करा असं ऑन फील्ड अंपायरनं आमच्याकडे इशारे केले की घड्यामध्ये पहा आणि सांगा का खेळाला लवकर करा सुरुवात. दर्जेदार आयोजन. तब्बल प्रथम पारितोषिक 2 लाख आकर्षक चषक, द्वितीय पारितोषिक रोख रुपये 1 लाख आकर्षक चषक, तृतीय पारितोषिक रोख रुपये 50,000 आकर्षक चषक. त्याचबरोबर बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर अँड फिल्डर हे प्लेयर ऑफ द टुर्नामेंट हे पारितोषिक देऊन आम्ही सन्मानित करणार आहोत. उद्या फायनलीचे दिवस रात्रीच्या खेळानंतर बक्षीस वितरण सोहळा संपन्न होईल तेव्हा आम्ही वितरण करू हे पारितोषिक. तत्पर्यंत जाऊया मॅच कडे वळूया. मैदानामध्ये 75 धावांचा पिछा करण्यासाठी किरण स्मृतीचे 2 आक्रमक बॅटर संदीप बिरमाने, 2 वेळा घनसोली प्रीमियर लीगचा प्लेयर ऑफ द टुर्नामेंट, बाईक प्रीमियर लीग मध्ये 2 बाईक आपल्याला नावे केले. संदीप बिरमाने 2 अर्धशतक तब्बल त्यांनी ठोकले या पर्व 4 मध्ये आणि ती बाईक सन्मानाने घेऊन गेला संदीप बिरमाने. तो स्ट्राईक वरती पहिले ओव्हर हाताळण्यासाठी मिस्टर क्रिकेट अँड टीम कॅप्टन सचिन हिराजी नाईक ऑन द फर्स्ट पॉवर प्ले ओव्हर. 15 धावांच्या सरसरी धावा किरण स्फूर्ती टीमला मात्र बनवायला लागते. 75 धावा ओलांडताना मॅच कठीण आहे, अशक्य नाही. एव्हरीथिंग इज पॉसिबल. जाऊया आणि पाहूया सेकंड इनिंगचा खेळ. बॅटिंग करताना संदीप बिरमानेच्या विरोधात
गोलंदाज सचिन, राईट हँड ओव्हर द विकेट. पहिला चेंडू गुडलन टप्प्यानं सावकाश गतीने टाकला, चेंडू बॅटच्या आतल्या भागाला लागला, शॉट स्क्वेअर लेगला घुटमळत चेंडू जाताना फील केलं गेलं, परंतु तेवढा वेळ होतो आपलं खातं खोलण्यासाठी संदीपला. एक धावाने खातं खोललं टीमचं, स्वतःच्या नावे एक धाव लावताना स्वतःचंही खातं खोललं संदीप बिरमानेने. तब्बल 75 धावा. मोठा संघ, बलवान संघाच्या विरुद्ध तेवढा ताकीदवान. लवली बॉल, उत्साह जो वाटत होता तो आवरला. एक्झॅक्टली अपसाइड ऑफ स्टंप. घनसोली गावचे आदरणीय महेशजी पाटील यांचा वाढदिवस आणि त्या वाढदिवसाच्या निमित्तानं देऊया आपण या स्पर्धेच्या माध्यमातून अनंत अनंत अशा शुभेच्छा. चला, लिजेंड क्रिकेटरचा शो मॅच. मी विनंती करतो आमचे सहयोगी बंधू नरेश आत्माराम भोईर, 40 प्लेचे सन्मान्य कॅप्टन आहे कोपरी गावचे निलेश आणि अलंकार तांडेल, ग्रँड मॅक्सवेल ही पदवी यांना बहाल केले रायगड क्रिकेटने. 11 बॅटर निलेश, तेवढा वीरेंद्र सेवाग म्हणून त्याचा प्रख्यात आहे. असे 2 कॅप्टन. लिजर इंडियनचा शो मॅच आणि तिथेच मात्र या शो मॅचची टॉस आदरणीय नरेशजी आत्माराम भोईर यांच्या शुभ असते. याच्यानंतर हे शो मॅच. चला, कॅमेरा इकडे बोलवा. लिजेंड क्रिकेट शो मॅच, निलेश भोईर अगेन्स्ट अलंकार तांडेल. 4 ओव्हरची मॅच. येस, ग्लेन मॅक्सवेल लिजेंड टीमचा कॅप्टन शो मॅच मध्ये टॉस जिंकले. 4 ओव्हरची अलंकार निलेश मॅच आहे, याची दक्षता घ्या. चला, खेळाकडे ओळूया. सद्यस्थितीमध्ये 1 विकेट मात्र इथे आपल्या पहिला चोट टाकताना पॉवर प्ले मध्ये सचिनने आपल्या नावे केली. एक धक्का दिला किरण स्मृती घनसोली. अवघ्या 2 धावसंख्येवर पहिला बॅटर तंबूच्या आश्रयाला पिंट्या. एक धावाचं योगदान. पिंट्या परतल्या, त्याच्या जागी मैदानाच्या आत जातो बॅटर अर्जुन कदम. चांगला बॅटर आहे. वायफी लायन्स टीम कॅप्टन. पहिला चेंडू हेलिकॉप्टर. प्रॉपरली बॅटिंग मध्ये टायमिंग नव्हतं, परंतु अलगद गेला सेलिब्रिटीचा क्षेत्ररक्षक आणि त्याने फील करताना खातं कोळलं पहिल्या चेंडूवर अर्जुन कदमने 1 ने. पहिल्या ओव्हर किती पत्त्यावर तब्बल 75 धावांचं आव्हान. त्याला टार्गेटला चेस करताना पहिलं ओव्हर फेसिंग करताना किरण स्मृती घनसोली अवघ्या 3 वर 1. सद्य स्थिती आहे, नाजूक स्थिती आहे. अतिशय लाजबाब आयोजन, शानदार, वजनदार, बहारदार. ऑफ ड्राय केलं दूरवरून एक्स्ट्रा करून जोपर्यंत क्षेत्ररक्षण फील करेल. फक्त सिंगल. काय गोलंदाजी टाकले मिस्टर क्रिकेट सचिन हिराजी नाईकने. 5 चेंडू आतापर्यंत टाकले, त्यामध्ये 1 झटका देताना अवघ्या 4 धावा खर्च केल्या. विविधता डल्ली. व्हेरिएशनचं मिलाप होतं, मिश्रण आहे या गोलंदाजीवर. नाव लास्ट डिलिव्हरी इन द फर्स्ट ओव्हर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं ओव्हर हाताळताना स्वतः कॅप्टन आहे गोलंदाज सचिन नाईक. दूर होता सावकाश गतीने चेंडू टप्पापर्यंत मत घेतलेलं बलन बीट केला. अशा पर पहिल्या ओव्हरचा खेळ मात्र झाला समाप्त. पहिल्या ओव्हरच्या खेळीच्या समाप्तीनंतर 75 धावसंख्येला अडखळीत उत्तर किरण स्मृती घनसोलीचं तर पाय मिळते. 4 वर 1. ते मात्र वाढलं जाईल कारण 70 धावा चेंडू शिल्लक 24. टेनिस cricket.in माध्यमात जोडले गेलेले आहेत प्रेक्षक, त्यांचं प्रेक्षकांचं मी सरसे स्वागत करतोय. या स्पर्धेच्या शिल्पकार प्रणित्या शीतलताई श्रीपाद भोईर यांच्यामध्ये तुमचं सरसे स्वागत आहे. आणि मैदानाच्या अवतीभोवती इथे मैदानाच्या जमलेले आमचे श्रोते लाडके प्रेक्षक त्यांचंही अगदी मनापासून आम्ही स्वागत करतोय. आजचा दुसरा रजनी क्रिकेट आपल्या सोबतीला आणि किरण स्मृती घनसोली वासी इंडियन मच्छिंद्र स्मृती ताराबेट टीमचा खेळ मैदानाच्या आत. 75 धावांचा मोठं या आव्हान आणि त्याच्या समोर जाताना पहिल्या ओव्हरमध्ये अवघे 5 धावा खर्च केले सचिन नाईकने. दुसऱ्या ओव्हरमध्ये धीरज टप्पा पडल्यानंतर गुडलन टप्पा पण घेतलेलं बलन लाईन मिस केली. स्विंग इन द मिस विकेटच्या पाठीमध्ये अतिशय चांगलं
विकेटी करताना डॉट बॉल मात्र मस्त कलेक्ट केला. सलग 2 चेंडू सोडले. डॉट चांगली सुरुवात केली. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवरचं दुसरं ओव्हर आपलं पहिलं टाकताना लेफ्ट हँड ओव्हर द विकेट ढकलून देण्याचा प्रयत्न केला होता. यापर्यंतची जर भालंदाज जर राहिले तर सामना खूप दूर राहील. मोठ्या फटक्यांशिवाय गत्यंतर राहणार नाहीये. ह्याच्यानंतर तो आक्रमकपणा घ्यायला लागेल अर्जुन कदमला. सातारा स्पोर्ट्स याचे ब्रँड अँबॅसिडर हा किताब मात्र दिलेला आहे. ब्रँड अँबॅसिडर मधून एक सुरेख अशी कामगिरी राहिली अर्जुन कदम. यावेळेला फेसिंग करताना डावकऱ्याचा फलंदाज मोठमोठे फटके त्याच्या बातातून नेहमीच साकारले जातात, पण ते फटके यावेळेला मोक्याच्या क्षणी येणे गरजेचे आहे टीमसाठी. पॉइंट खडक गेले. पॉइंट कव्हर शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिडम इनसाइड द सर्कल ऑफसाइड ऑफ स्टंप ऑनसेटचा विचिकल शॉट स्पेअर लेग आणि बरोबर बरंच अंतर वाईट इज सिली मिडॉन. ओ लवली बॉलिंग यार. डावखऱ्याच्या विरुद्ध डावखरे गोलंदाज जेव्हा जेव्हा टाकतो तेव्हा खूप संधी असते, कारण त्याचा जो आलेला आउट स्विंगर तो इन स्विंगर होताना एक चांगली संधी मिळते वी अगेन्स्ट टू द स्विंग, पण खतम करण्यासाठी मात्र सुवर्ण संधी दिली होती. नाकाम कोशिश. काय गोलंदाजी टाकली आहे. मेरिटवर चाललेली गोलंदाजी. अजूनही एक फक्त सिंगल. गतवर्षी तब्बल 4 गोलंदाजाने निर्धाव षटक टाकण्याची किमया केली, परंतु इथे एक सिंगल दिली. नाहीतर 4 गोलांच्या मांडल्यामध्ये हे पहिलं जे पर्व आहे यावरचे सोलाब तो पहिला गोलंदाज त्याला पुढे सरसावले. आणखी सिंगल मिळेल का थोडस डायरेक्टली हिट करण्याचा प्रयत्न जरूर झालाय, पण नेम चुकलाय. फलंदाज सुरक्षित. अवघ्या 2 धावांचं ओव्हर. काय बॉलिंग यार. सुपर बॉलिंग. इथून किरण स्मृती घनसोली खूप मागे राहिले. 75 धावांचं ओझं घेऊन ते ओझं खोली दबलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीला अवघ्या 7 वर 1. ही पहिली वेळ मात्र पाहायला मिळते स्कोरवरती. अवघ्या 2 धावा. गतवर्षी चंदन गर्जना 11 कोपरगावच्या पहिल्याच मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकलं होतं. तदनंतर पाहिलं तकदीर पाटील, बामन डोंगरी, त्याच्यानंतर भानुदास म्हात्रे, बामन डोंगरी अँड हर्षल मर्मी, जय गणेश, कुशल सारसोले. 4 गोलंदाज तब्बल गतवर्षी पर्व 15 मध्ये हा कारनामा केला मेडन ओव्हर टाकण्याचा. त्याच्या जवळपास गेलं होतं धीरज, परंतु 2 धाव मात्र दिले सिंगलने. सिंगल फक्त मिळते. डॉट बॉलने सुरुवात केली. भावेश नाईक 55 धावांची एक सदापार केली. काय षटकार हेलिकॉप्टर बरसात केली भावेशने. राईट हँड ऑन द विकेट. टप्पा पडल्यानंतर घेतल्यानंतर दॅट इज द कम्प्लीट मिस. जसं मिस झाला चेंडू सरळ मात्र गेला विकेटच्या पाठीवर. धाव मात्र मिळत नाहीये. चेंडू सलग दुसरा डॉट. एक डिक्लेअर आहे, माफ करा. पहिलं डॉटने सुरुवात. सिंगल. खूप मात्र अतिशबाजी करायला लागेल षटकारांची तरच शक्य होईल, कारण 75 धावांचं भलं मोठं असं आव्हान समोर किरण स्मृती घनसोली. ज्या अंदाजामध्ये आपल्या नावाला लौकिक रूप दिलेलं आहे, प्राप्त केले आहे, त्या नावाला लौकिकला साजेस येईल. मात्र मैदानाच्या आत वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती दाराबे दाखवताना भावेश राईट हँड ऑन द विकेट. कडक स्ट्रोक आहे. जबर दुरून क्षेत्रक्षण जाईल. व्हॉट अ लवली सुपर डुपर कॅच घेण्याचा प्रयत्न केला. दूर उडत खेळ. अवघ्या 9 धावा. तिसरं प्रगती पथावर. 70 सानपाडा गावचा हा ब्रँड अँबॅसिडर ही नियुक्ती केली आहे, अशी नुकतीच माहिती मल्टी टॅलेंटेड समालोचक विघ्नेशने आम्हाला इथे दिलेली आहे. सनी शेळके
70 ब्रँड अँबॅसेडरचे शॉपचे मालक आहे आणि त्यांनी नियुक्ती केली 22ला. किती मोठा मान सन्मान, चांगला फटका परंतु दिशा दिली आहे. जोपर्यंत एल फील केलं जाईल शॉर्ट फेलेकच्या ठिकाणी क्षेत्रक्षण तोपर्यंत 2 धावा कन्वर्ट केल्या बॅटरने. सावकाश गतीने स्कोर माता 11वर. इथून खूप म्हणजे खूप मागे षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडायला लागेल तरच मात्र तिथपर्यंत जाणं शक्य होईल किरण स्फूर्ती. अन्यथा एकदम वनतर्फी चालेल काय हा मोठा प्रश्न झालाय. कारण ओव्हर क्रमांक 3 आणि धावफलक्या अगदी सावकाश गतीने धावफल करायला लागली आहे. फक्त आणि फक्त 12. 3 वरचा खेळ मात्र इथून झालाय पूर्ण. 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडू म्हणजे तब्बल जिंकण्यासाठी 63. गौरव करताना अलेक्स कुकनं खूप सन्मान केला का कारकिर्दीत जेवढे षटकार मी मारले नसतील त्याने एका मॅच मध्ये तो कारनामा केलाय. हे महत्व द ग्रेट अलेस्टर कुक फ्रॉम इंग्लंड ज्याने तब्बल 10,000 टेस्ट क्रिकेट मध्ये धावा करण्याचा विक्रम केलाय. बॉलिंग मार्कर दीपक ठाकूर लेफ्ट हँड उर्दू विकेट पुढे त्याचे ड्राईव्ह केलंय परंतु ते टायमिंग नव्हतं. अलगद गतीने सिलिमिट ऑफचा क्षेत्रक्षण जायला फील करी पण सिंगलची जी मात्र संधी होती ती पूर्ण करताना पूर्णपणे सरेंडर झालाय काय असं मात्र वाटायला लागलं. परंतु हिम्मत ते मर्दा तो मदत ते खुदा म्हणलाय. हिम्मत दाखवावं लागेल. हिम्मत न दाखवलं तर थोडस निराश होईल आमचा प्रेक्षक वर्ग. खटका कडक आहे दिशा देताना प्रयत्न. ओ माय गॉड हो 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 ज्याप्रमाणे ऍथलेटिक धावतो रनवे मध्ये त्यापर्यंत धावताना भेंड झाला. आजच्या नाहीतर कालच्याही दिवसामध्ये इतका खुशफुरत जेल कोणत्याच फिल्डरने केलं. टॉप ऑफ द जेल. इट्स अ स्पेक्टॅक्युलर कॅच टेकन. सुपर कॅच अँड एंड ऑफ द अर्जुन कदम इनिंग इज बॅक. मात्र लिडिंग करताना एवढं धूमधडाका आहे तेपर्यंत मी खरोखरच किरण स्फूर्ती यांच्या खेळाडूंचं तारीफ करेल. एक स्त्रीला एक महिलेला आपल्या आईला दिलेला हा सन्मान. प्रत्येकाच्या टी शर्टवर आईचं नाव कोरलं गेलंय लिहिलं गेलंय. हा मान सन्मान. स्त्री महिला सर्वात शक्ती श्रेष्ठ आहे जगामध्ये ते दर्शवताना आणखी एक सफलता जसं आला तसं पावली मात्र माघारी उमेशची फिरली लवकर. गोल्डन डकचा शिकार इज बॅक. उमेश मात्रे व्हेरी फर्स्ट बॉल बॅक टू बंद 2 धक्के. ही ऑन द हॅट्रिक नाव. गोलंदाज हॅट्रिक वर आहे. कारनामा अजून झालेला नाही. काल दिवसरामध्ये तो कारनामा कोणत्या बॉलरच्या नावी नाही. तो कारनामाच्या मात्र खूप समीप जबल. ही ऑन द हॅट्रिक. बॉलर हॅट्रिक वर आहे दीपक ठाकूर. इन ॲट क्रमांक 5व्या क्रमांकावर हॅट्रिक बॉल फेस केला. एक स्पाइन स्लिप स्क्वेअर ऑफ द शॉर्ट पॉइंट लाईन मिस द हॅट्रिक. हार्ड लक बॅड लक दीपक. कारण हॅट्रिक इथे मिस झाले. 5 चेंडूचा खेळ मात्र समाप्त. अवघी एक सिंगल पाहायला मिळाले. 2 झटके दिले. वॉट अ क्लेवर बॉलिंग. वॉट अ पेस ऑफ बॉलिंग बाय दीपक ठाकूर फ्रॉम वसी इंडियन मच्छिंद्र स्मृती धारावे. शेवटचा बॉल 4था ओव्हर. बॉलिंग मग लेफ्ट हँड उर्दू विकेट. स्विच इटचा प्रयत्न टायमिंग मिस होता. अश्विनने चांगला प्रयत्न केला पण यश मिळालं नाही.
फक्त आणि फक्त 14 वर 3, 4 ओव्हरची झाली समाप्ती. 75 धावांचा विशाल स्कोर त्यामध्ये ओझ्याखाली दबला गेलाय पहिल्या 4 ओव्हरमध्ये. प्रत्येक चेंडूमध्ये 10, परंतु आतापर्यंत कोणताच कारनामा आतापर्यंत झालेला नाही का 6 चेंडू आणि 30 धावा. टेनिस क्रिकेटचा विचार केला पहिला चेंडू 6 चेंडू आणि 30 धावा 60 धावांची आवश्यकता. पहिला चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु ते सिंगल मात्र अर्जित केली बॅट्समॅन अर्थात संदीप बिर्माने. घनसोली प्रीमियर लीग अक्षरशः हे पर्व गाजवलं. पर्व 2 बाईक, पर्व 4 आणखीन एक बाईक, 2 बाईक. घनसोली प्रीमियर लीगचा आतापर्यंत सर्वोत्कृष्ट खेळाडू आणि तो स्वस्त आहे कारण पूर्णपणे गुडघे टेकले मी म्हणेन. थँक्यू सो मच प्रल्हादजी भोईर द ग्रेट अँकरिंग निवेदक. ही भूमिका खूप चांगल्या प्रकारे वटवतात. धावती बॅट दिली आणि थोड्या वेळासाठी मात्र इथून रजा घेतायत प्रल्हादजी भोईर. आता 4 चेंडूचा खेळ बाकी, 4 मध्ये तब्बल 59 धावांची आवश्यकता. टॉस साठी झालेली आहे शो मॅचची. 4 ओव्हरची मॅच असेल आपल्या बेटीला एक प्रदर्शन मॅच. इट्स अ वाईट एक्स्ट्रा धाव मिळते. धावसंख्या पुढे जाते 17 वर 3. एक खूप मात्र निराश करतेत गेलेला हा मॅच. घोर निराशा पदरी पडले प्रेक्षकांच्या. 4 चेंडू 59, त्यानंतर एक चांगल्या फटक्याने मात्र निश्चित सुरुवात केली आहे परंतु वेळ निघून गेलेली आहे. खूप सावकाश गतीने आलेला फटका अशू पाटीलच्या बॅट मधून सिंगल मिळते तो 2 वर. आणि आता मात्र 2 चेंडूचा फक्त खेळ बाकी. 2 मध्ये तब्बल 2 वाईट टाकलेली आहेत म्हणजे 4 चेंडूचा खेळ अजून शिल्लक आहे. आणखीन एक विकेटची प्राप्ती होते. आणखी एक झटका मोठ्या फरकाने चाललेला खूप घोर स्वीकारले. चांगला फटका, दमदार फटका, जाता जाता खुश केले काय परंतु मैदानाच्या आत फ्री हिट होता म्हणजे बाद होणार नाहीये बॅटर. पॉइंट खूप निराश गतीमध्ये ह्या चाललेली मॅच. घोर निराश पदरी पडली पण क्रिकेट असं आहे होतं कधी कधी ती किमया करत नाहीत मोठे बलमान टीमला. अजून 2 चेंडूचा खेळ शेष. तब्बल या 2 चेंडूमध्ये चांगला फटका. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक ज्या क्षेत्ररक्षकाने कमाल केली होती तो क्षेत्ररक्षक लाजबाब झेल टिपताना. आणखी एक झटका लागला. अशू परतलाय. गडी क्रमांक 4 इतंबूच्या अस्र्याला. मी कमाल करतो संदीप बिर्मानेची का तर एक बाजू नेटाने लढतो पण एकी फलंदाज त्याला साजेशी साथ दिली नाही. चिवट फलंदाजी परंतु वेळ निघून गेलेली आहे कारण स्कोर आहे फक्त 19 वर. बनवायच्या होत्या 75. 56 अब तक 56 आणि केवळ एक बॉलची ही मात्र शिल्लक. मॅच संपलेली आहे. जवळजवळ 55 धावांच्या अंतराने हा मोठा पराभव स्वीकार लागतो. हार्डला किरण स्मृती घनसोली पण हरकत नाही क्रिकेटचा भाग आहे. इज अ पार्ट ऑफ द क्रिकेट. तरी 55 धावांनी जरी पराभव पत्करला तरी पण तो संपूर्ण क्रिकेट एवढ्याच पराभवाने आपण प्रत्येक वेळी मात्र स्वीकारू हे मात्र अशक्य आहे. पुढील चालीसाठी पुढील स्पर्धेसाठी आमच्या कॉम्पिटेटिव्ह बॉक्स मध्ये ढेर साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. प्लेयर ऑफ द मॅच किरणजी पाटील यांचं स्वागत आहे. आपण